गेला याच्या मुळाशी असणारं कारण पाताळ भुवन सोडून या माझ्या तुमची माझी ग्रंथी का झाली येण्याचा उद्देश करू शकेल जे मुळाशी स्वप्न मारलंय त्या स्वप्नाच्या परिपूर्णतेसाठी या त्रिभुवनाचा संसार बनवायचा या त्रिभुवनावर म्हणलं ज्या मनात भुवन पावलं टाकले दानवेश्वर भीमकासूर ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली ही सृष्टी आहे या सृष्टीत ज्या ज्या सजीवाने जन्म घेतला तो प्रत्येक सजीव आपल्या इच्छेसाठी झटत असतो पण स्वतःच्या मनातील सदिच्छा परिपूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने कार्य पण ती तरातरते संसार उद्ध्वस्त करून आपली स्वप्न परिपूर्ण करू नये या विश्वात तुमच्या मनात इच्छा निर्माण झाली समस्त पृथ्वीवर आपलं आधिपत्य प्रस्थापित करावं आणि मिळेल त्या राजकारणावर आपलं पराक्रमाने आधिपत्य घातलं या सृष्टीत जर तुम्ही पादाक्रांत करत असाल तर युवराज ऋषभराज तुम्हाला विनंती करतोय याच्या मुळाशी असणारं कारण या खंडप्राय नगराचा पूर्वजांपासूनचा इतिहास आजपर्यंत खंडप्राय नगरातील एकाही राजकर्त्यानं कुणाच्या मांडलिकामध्ये राज्यसुखात कधी चालवलेला नाही तेव्हा आम्ही कुणाचे मांडलिक होण्यास इच्छुक नाही आणि म्हणून विनंती करतोय तुम्हाला सृष्टीत जर तुम्हाला तुमचं आधिपत्य प्रस्थापित करायचं असेल तुमचा स्वप्न जर साकार करायचं असेल माझी खंडप्राय या त्रिभुवनाचा सम्राट बनवायचा आहे आणि त्रिभुवनाचा सम्राट होणं याचा किरीटाला विजय मिळणं जागतिक किरीटाला मला विजय मिळवत आहे या किरीटाला ही तुझी खंड पाहायला मिळत आहे त्रिभुवनावर जर तुमचं आधिपत्य तुम्हाला प्रस्थापित करायचं असेल तर आमचाही मनाचा निर्धार आहे प्रत्येक राजकारणाचा धर्म आहे प्रत्येक राजकारणाला आपल्या राष्ट्राच्या सीमा निश्चित कराव्या पण आम्ही सुद्धा आपला स्वीकारण्यास इच्छुक नाही जर तुमच्या मताचा प्रवास जर बदलत असाल तर आम्हाला सुद्धा तुमच्याशी वाटण्या लागलेल्या भाषा ज्याला माझं मांडलिक तत्व बदललंय त्याला या विश्वाच्या भीमकासुराला जीवदान दिलंय पण ज्या राजकारणाला मांडलिक तत्व दाखवलंय त्याचा शेवट मात्र भीमकासुराला काय करायची माझा संबंध बदलत नाही मी सुद्धा जातीबद्ध लढा घडवलेला आहे तेव्हा या राष्ट्राच्या हितार्थ राष्ट्राच्या सुखार्थ मी तुम्हाला प्रतिज्ञा शंका नाही ज्या राष्ट्राच्या सुखासाठी आहे नव्हे तर या जनतेसाठी आहे विश्वास मृत्यू एकमेव शाश्वत सत्य आहे या जगात जो जन्माला आला तो एक ना एक दिवस मरणारच आहे पण मृत्यूला लागणारे निमित्त कदाचित माझ्या मृत्यूला असं कुठल्या स्वर्गाची एक एक पायरी चढेल पण त्यावर तुम्ही लक्षात ठेवा ज्या बेकार रणकुंडात या भीमकासुराला उडी ठोकली आहे ती सहजासहजी संपला समाचार सुनिद्राचा बोध करण्याचा प्रयत्न केला पण अभिचराच्या दिशेने तर जात असाल ही तुमची खेळामती
मूर्खपणा करणं, तुझ्यासारख्या पळत्याचा पाठलाग करून दगडावर वार करण्याचा मूर्खपणा करणं हे माझ्या राधेपणाला शोभत नाही. पण माझ्या वडिलांची मला शिकवण आहे, युवराज ऋषभराज नसती आव्हान कुणाची स्वीकारू नकोस. आव्हानाला वेळोवेळी प्रत्याव्हान द्यायचा. तेव्हा खऱ्या या आव्हानाला मी प्रत्याव्हान देतोय. भीमकासूर माझा आवाज जर तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर जा, तुझ्या आव्हानाला माझा प्रत्याव्हान घ्यायचा. कधीही केव्हाही आणि कसाही तुझ्या जीविताच्या शेवटार्थ आणि नगराच्या हितार्थ युवराज ऋषभराज तत्पर आहे. पण मन माझं विचलित झालं. मनात माझ्या पिता मनस्थिती होऊ लागली. रात्र वैराची काळ रूपी सर्प कधी या माझ्या खंडप्राय नगराला दंश करेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून आजपर्यंत समाधानी जीवन जगणारं हे माझं राष्ट्र संकटाच्या खोल जरी पडू नये याच्यासाठीच्या गोरगरी प्रयत्नानं या राष्ट्राचं यौवन म्हणून माझ्याकडे पाहिला. तोच ऋषभराज घनघोर प्रतिज्ञा या क्षणी करतोय. जोपर्यंत या भीमकासुराचा शेवट होत नाही, माझं राष्ट्र या भीमकासुराच्या पिढ्यापासून मुक्त होत नाही, तोपर्यंत युवराज ऋषभराज राज प्रांगणात कधी प्रवेश करणार नाही, कधी प्रवेश करणार नाही, कधी प्रवेश करणार नाही.